डॉक्टर विजय नाईक. मी भारत विकास परिषद दिव्यांग सेंटर नळस्टॉपला पुण्याला आहे. त्या संस्थेमधून आम्ही आलेलो आहोत. संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे आपण दिव्यांगांसाठीच काम करतो आणि लगभग आमच्याकडे 20 ते 25 टेक्निशियन्स आहेत जे ट्रेंड आहेत. ट्रेंड म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया आहे. त्या ह्याच्यामध्ये त्यांना ट्रेन केलं जातं. त्यांचा कोर्स असतो 1 वर्षाच्या टेक्निशियनसाठी. तर त्यांचं सर्टिफाईड केलेले टेक्निशियन्स आपल्याकडे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्याकडे जे डॉक्टर्स आहेत, मी आहे किंवा आमचे जे डॉक्टर कस्तुरी वगैरे आहेत, ते सगळे डिग्री होल्डर आहेत. म्हणजे नीटची एक्झाम देऊन सगळ्यांनी आलेले आहेत. नीटची एक्झाम देऊन त्यांना पण RCIचं प्रोफेशनल सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आम्हाला प्रॅक्टिस करता येत नाही. आणि हे जे टेक्निशियन्स आहेत ते आमच्या अंडरमध्ये काम करतात, आमच्या सुपरविजनमध्ये काम करतात. म्हणजे आता जे आपण दिव्यांग सेंटर पुणे आहे हे पूर्णतः फ्रीमध्ये सर्व्हिस देतात. पूर्णतः फ्रीमध्ये सर्व्हिस दिली जाते. म्हणजे तिकडे आपल्याकडे कोणतीही क्रायटेरिया नाही, गरीब आहे की श्रीमंत आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. काही लोक जे प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं हातपाय घेतात, समजा एक पाय जर घेतला तर त्याची किंमत कमीत कमी 60 ते 70,000 75,000 असते. आपल्या इकडे तसं नाही. आपण त्या किमतीला धरत नाही आहोत. कोणी येऊ दे त्याला आपण फ्रीमध्ये देत आहोत. फ्रीमध्ये फक्त नाही, त्याच्यानंतर जे मेंटेनन्स लागतं प्रत्येक वेळेला ते पण फ्री दिलं जातं. ही संस्था आता प्रत्येक महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण आम्ही शिबिरं घेतो. आणि त्या शिबिरामध्ये तुम्ही आता या शिबिरात पाहिलं असेल, या शिबिरामध्ये लगभग 300च्या आसपास विकलांग म्हणजे दिव्यांग आहे. त्या दिव्यांगांना आपण काम करतो. फक्त आम्ही क्रायटेरिया काय असते, आपण पाय दिल्यानंतर त्याचा व्यवस्थित उपयोग झाला पाहिजे. उपयोग म्हणजे काय, आता जसं हे चंद्रकांत दादांचं इथे प्रश्न हे झालेलं आहे, पूर्ण त्यांनी केलेलं आहे वरच्या दर्जावर. तर त्यांना देखील एक सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे की मी जे काम करतो त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा होतोय जनतेमध्ये. ते फार आणि त्याच्यानंतर ज्या बाकीच्या गोष्टी असतात, म्हणजे आपल्याला त्यांना चालणं, फक्त पाय देऊन उपयोग नाही हो. कारण पाय दिले, आपण पाहत असाल जयपूर फूट वगैरे लोक पाय देतात, त्याचा वापर किती करतात. आमच्याकडे ते नाही, आम्ही फॉलोअप करतो त्याचा. म्हणजे ते वापर करतात की नाही, करत नाहीत त्याचं कारण काय आहे. मग त्यांना आज देखील आम्ही जुने आमचे जे कोल्हापूर सांगलीला जे पेशंट पाहिले होते अगोदर 3-4 वर्षापूर्वी, त्यांना पण बोलवलं होतं. आणि माझी इच्छा आहे असेच शिबिरं या विस्तारात झाली पाहिजेत. आणि अजून जनता पुष्कळ आहे, त्यात पोलिओ पण आहेत, बाकीचे पण आहेत. आणि आम्ही R&D पण करतो, याच्यावर रिसर्च पण केलं जातं. म्हणजे काही डिफिकल्टी केली असेल तर त्यांना पण आपण रिसर्चमध्ये घेतलं जातं. धन्यवाद. मी आता पाय बसवणार, म्हणजे आता तुमचं माप घेतलं, महिन्या 1.5 महिन्याने तुमचा पाय बसणार. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला पाय बसल्यानंतर तुम्ही तो घातला, मग काही वेळेला काय होतं, पाय श्रिंक होतो आपला, मग आपल्याला तो नीट बसत नाही, चालताना निघतो, असा काहीही प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्हाला ज्या नंबरवर तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून सांगायचं की आम्हाला आमच्या पायाला असा असा प्रॉब्लेम आहे म्हणून. तो तुमचा प्रॉब्लेम आम्ही पुढं पाठवतो आणि तो सॉल्व करून मिळतो तुम्हाला. किंवा तुमचं फॉलोअप शिबिर आम्ही हे परत एकदा घेतो, परत एक 4-6 महिन्यांनी एक फॉलोअप शिबिर घेतो. त्यामध्ये आम्ही सगळ्यांना फोन करून विचारतो की तुमचा पाय तुम्ही व्यवस्थित वापरताय ना, काही त्रास आहे का. आणि जर तुम्हाला काही त्रास असेल तर आम्ही तुम्हाला परत सांगलीला पण बोलवतो आणि इथं पण तुमचा तो पाय रिपेअर करून दिला जातो किंवा तुम्हाला तो ॲडजस्ट करून दिला जातो. त्यामुळं तुम्ही एकदा पाय घेऊन गेला की परत तुम्हाला हे करायचं नाही, तुम्ही सांगायचं आम्हाला. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही, वापरणार पाय तेवढे तुम्हीच वापरणार. त्यामुळे तुम्हीच सांगायला पाहिजे ना आम्हाला की आम्हाला त्रास काय होतो तुम्हाला त्याचा. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही आम्ही काहीच करू शकत नाही. पण तुम्ही सांगितलं तर त्याच्यावरती नक्की सोल्युशन तुम्हाला मिळेल. भारत विकास परिषद यावर नक्की सोल्युशन देते 100%. कुठलाही चार्जेस पडत नाही. येण्याचा पाय जर काही प्रॉब्लेम येत असेल तर फोन करा, मला त्रास होतोय, तो दुखतंय किंवा काय होतं. आता तुमचं एक माप घेतलं जातं, कालांतराने तो पाय आपला कितीही नाही म्हणला तरी नॉर्मल लोकांचा पाय आणि तुमचा पायामध्ये फरक
कोण आलाय? कामेरी तुम्ही आधी यापूर्वी कुठं पायाचं रोपण करून घेतलेलं होतं का? करायला केलं होतं मंगल कार्यालय तिथं मग काय झालं? माप दिली ती पण पाय सवरून बसून झाल्याची रक्का होतोय उंची होतोय. मग या शिबिराबद्दल तुम्हाला कोण सांगितलं? मला त्या मॅडमने काय सांगितलं शिबिर आहे तो चंद्रकांत दादा पाटलाच्या वाढदिवसानिमित्त या हा उपक्रम चांगला राबवला आहे आणि अपंग लोक असतील त्यांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने राबवलं. तुम्ही कुठल्या गावरून आलाय? मी ब्रह्मा तुमचं काय प्रॉब्लेम आहे? आता पाहिजे हे म्हणजे पहिल्याच होता का? नाही दुसरा तिसरा पाहिजे. मग आता काय बदल करून घ्यायला लागलाय बदल म्हणजे ते तर मॉडिफाय चांगला आहे ना. इथलं? कसं? म्हणजे नवीन फॅसिलिटी. तुम्हाला शिबिराबद्दल कोण सांगितलं? आम्हाला फोन आला कुठून? तिथून ह्या साहेबांचा फोन आला असं असं चित्र आहे आणि येतात म्हणताना आलो. काय सहकार्य तुझं काय झालं? मला शुगर शिफ्ट केकमध्ये शुगरमुळं पाय गेलंय? किती दिवसापासून काय गेलंय? 6 महिने होते. मग तुम्ही तर माप लिहिलं आता? आता घ्यायचं आहे. मग आता हे मोफत चालू आहे ह्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? चंद्रकांत दादांच्या सहकार्यानं झाले त्यांचा खूप खूप आभार. रायबागमध्ये अशी मोफत शिबिरं झाली नाहीत का? तुम्हाला या शिबिराबद्दल माहिती कोण सांगितली? मग तुमचं आता सध्या इथं काय म्हणजे कशासाठी आलाय? काय प्रॉब्लेम आहे? किती दिवसापासून? मग तेव्हापासून तुम्ही असं कुठं खाजगीमध्ये पाय मिळतोय का विकत असं बघितला नाही का? लांब आहे ते मॅडम तिकडं मिळतंय म्हटले पण आम्हाला जायला तिकडं हे होत नाही त्याच्यामुळे आता एक कॅम्पमध्ये आहे म्हणून आम्हाला चालेल. त्या गावचे? म्हैसाळ गावच्या किती वर्षापासून तुम्हाला म्हणजे पाय नाही? 2016पासून मी आपण या जिल्ह्यात मग तेव्हापासून तुम्हाला पाय कधी कुठं काय काय बसवलं वगैरे? पाय मी कोल्हापूरमध्ये बसवला पहिला 2018ला. हां. 19ला मी तो मला हे होतं ना 19ला मी कल्याणमधून रोटरी क्लबमधून काढला होता. बरं. तर 2024ला भारत विकास परिषद आणि मला कोल्हापूरला सावली फाउंडेशन मार्फत आणि तोच पाय आणि ह्याचं भारत विकास परिषदवाल्यांनी मला आता बोलवून घेतलं करून देतो म्हणतो आणि परत नवीन पाय बसवून देतो म्हणतो. म्हणजे यांच्याकडून जे पहिला पाय बसवला गेला होता तो व्यवस्थित होता ना? चांगला होता पाय ना? व्यवस्थित आहे खरं तो जरा हे झाला आहे पाय एक नंबर आहे हां. चांगलाच पाय आहे तो फक्त पाय खराब झाला आहे ना तो. खराब झाल्यामुळे कुठं रिपेअरिंग करून घेणार किंवा गरज वाटलं तर बदलून नवीन करून घेणार. ओके, म्हणजे पाय करून देण्याची ह्यांची म्हणजे क्वालिटी वगैरे सगळी चांगली आहे? पायांचा मेडिकल पाय चांगलाच आहे सगळे सोयाचं मागच्या वेळेला इथं यायला लागेल आणि तुमचा पण तिथलाच आहे पाय? नाही जरा पुढे नाही 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 राहू दे तुमचं काय पायाचं होतं? माझं पण असं तुम्ही पण पाय बसवून घेतलेला होता? कुठून घेतलेला? किती कधी कुठल्या साली? 2023 वेगळा आहे आणि इचलकरंजीमध्ये बसून बसून ह्यांचं पण पायाची क्वालिटी चांगली होती? हेच पाय होय काय? मग आता फक्त तुम्ही बदलून घ्यायला आलाय? ओके. शिबिर जे आयोजित केले चंद्रकांत दादा पाटलांनी फ्रीमध्ये? आम्हाला म्हणजे कसं झालं पालकमंत्र्यांच्या ऑफिसमधून म्हैसाळ भाजप शाखेकडून आम्हाला म्हणजे त्याने संपर्क केला असं असं कॅम्प भरवल्यात म्हणून मग आम्ही पालकमंत्री ऑफिसमध्ये आमचा नंबर त्याने दिला त्यांच्यामार्फत भारत विकास परिषदेनं आम्हाला फोन केला. तुम्ही म्हणजे काम वगैरे काय करताय? काम काही नाही आता दिव्यांग झाल्यापासून? दिव्यांग मग तुम्हाला काय पेन्शन वगैरे? हा पेन्शन चालू आहे आता एक 8 महिन्यानंतर पेन्शन चालू आहे. तुम्हाला पेन्शन हे का चालू नाही पेन्शन? मी ते करायला गेलो होतो त्यावेळेला अर्ध रिजेक्ट झालं परत आता आम्ही कधी करायला गेलेला काय? तरी पण झाले की 2-2.5 वर्ष झाले. ओके. परत तुम्ही काय प्रयत्न केला नाही? परत प्रयत्न केला तर शेती आहे म्हणून होत नाही म्हणते. आत्ता काय म्हणतात शेती 2 एकरच्या वर जर असेल तर होत नाही आणि जर आत असेल तर होते नाही. दिव्यांगांच्या काही संस्थेशी तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे केला का पेन्शन संदर्भात?
नाही केलं. आज सांगली येथे भारत विकास परिषद यांच्या मार्फत चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने आज आपण येथे दिव्यांगांसाठी शिबिर घेत आहोत. तर आज मी इथे जे प्रत्यक्ष पाहिलं तर ते जे कास्टिंग करतायत ते पण अगदी प्रशंसनीय आहे की प्रत्येक माणसाला हात आणि पाय जो अजिबातच म्हणजे काम करत नाही आहे अशा लोकांसाठी हे खूप उपयोगी आहे. आणि मुख्य म्हणजे हे CSR फंडिंगमधनं या सर्व लोकांना फ्रीमध्ये मिळालं जातं. त्यामुळे याचं महत्त्व आहे की प्रत्येक खेड्यामध्ये इथे जवळजवळ 200-250 खेड्यामधले आणि शहरामधले जवळजवळ 200-250 लोक इथे जमा झालेली आहेत. आणि हे केवढं मोठं काम आहे की हे म्हणजे इतकं प्रशंसनीय आहे. म्हणजे आल्यानंतर मला असं वाटलं की एवढ्या लोकांना हे मोबिलिटी देत आहेत आणि रोजच्या कामामध्ये त्यांना सगळं काम त्यांना करता येत आहे. हे खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. गरजू आणि दिव्यांगांना या शिबिराचा लाभ होणार आहे आणि यापुढेही असे शिबिरं घेतली जातील. आणि यासाठी आपण नक्की इथे कॉन्टॅक्ट करावा. ज्यांच्यापर्यंत हे म्हणजे निरोप केलेला नाही आहे तर अशा लोकांनी याचा परत पुढच्या वेळेला ज्यावेळेला आपण इथे शिबिर घेऊ त्यावेळेला नक्की याचा लाभ घ्यावा. आणि मी या संस्थेला खूप आभार मानते की आज त्यांनी सांगलीमध्ये येऊन हे एवढं काम केलं आहे आणि दरवर्षी हे आपण इथे ठेवावं. आणि खूप धन्यवाद भारतीय परिषद गरजू धन्यवाद.